आहात, म्हणजे हात ना वाटत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज थोडंसं वातावरण छान झालेलं आहे, कारण खूप दिवसापासून पाऊस चालू होते. यावेळेस मेमध्येच पाऊस यायला लागला लवकर. 6:30 मी मंदिरात येऊन गेलेले पूजा वगैरे करून, आणि आता आहे तर आज बनवायच्या आहेत पुरणपोळ्या. आणि वातावरण पण छान आहे, आज ऊन वगैरे आहे. मस्त ऊन वगैरे पडलेलं आहे. तर आता पुरणपोळ्या बनवायचे आहे. आईचं कणिक वगैरे मळून झालेलं आहे. आता बाकीची प्रोसेस आहे ती मला करायची. मंदिरातनं आली मग आता डाळ वगैरे टाकेल मी शिजण्यासाठी. आणि आईची ड्युटी आहे देवाला सांभाळायची. आई आज काय मंदिरात गेल्या नाही, कारण जयूचं पण आवडायचं बाकी, मला पण आज पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे, म्हणून आई काय गेल्या नाही. तर चला दिवसभर जे होईल तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शेअर नक्की बघा. इकडे आईने रात्रीच डाळ काढून ठेवलेली होती, आणि इकडे पाणी पण ठेवलेलं आहे डाळसाठी. एका साईडला चहा पण होतोय. तुम्हाला आता रेवा दाखवते मी. आई सांभाळताय तिला. रेवा रेवा काय करतोय ग भाऊ? बापरे, आले बापले. भाऊ काय करतोय ग? आले बापले. ही बाहेर मस्त सांभाळते तिला. आणि तिला पण बाहेर फिरायला जास्त आवडतं. आणि इशू मॅडम तर झोपलेल्या आहेत, कारण त्यांना आहे अजून सुट्ट्या. तर चला आता पटापट आवरते, मग बोलते तुमच्यासोबत. आता बरंच आवरून झालं. मला ब्लॉग घ्यायची आठवण पण नव्हती, आणि मेन म्हणजे वेळ पण भेटला नाही, कारण पटापट सगळी कामं करायला लागलो म्हणून. तर आता मी बनवते कटाची आमटी, आणि आई बसले मागे पोळ्या करायला. भात झाला तर आई पोळ्या करताय, म्हणजे कटाची आमटी. फक्त आता रस बाकी, रस भजा वगैरे तेवढंच बाकी आता. आणि इकडे आहे तर कटाच्या आमटीचा मसाला होतो इकडे. केव्हाची उठली आहे, तुला काही वाटत नाही का ग? किती वेळ झाला, किती वाजले आता? पटकन आंघोळ करून का फ्री होत नाही तू? सुट्ट्या आहे म्हणजे आंघोळ नाही करायची का? पटकन. इकडं डॉन झोपलेला आहे. 2 मिनिटाच्या आत पटकन. उशिरा उठते आणि परत आंघोळ पण लवकर करत नाही. जेव्हा सुट्टे लागले अजिबात लवकर आंघोळ वगैरे करत नाही. आम्हाला पण आवडू देत नाही पटकन ती. तर येते का काय आईंच्या पोळ्या दाखवत. तर इकडे मागे बनवता आई पोळ्या, आणि जयू ह्यात थोडं शेल्फ करण्यासाठी आली होती. तर आईंद इकडे, कारण आई मागे होत्या, माझं तिकडे बाकीचं स्वयंपाक करायचं चालू होता. आणि आईंच्या पोळ्या बघा किती छान येत आहे ते. आणि पावसामुळे थोडंसं भीती होती की आज सकाळी पाऊस येतो की काय, किंवा काल संध्याकाळी पण काही पाऊस वगैरे आला नाही. आणि पोळ्या खूप छान झाल्या आमच्या, तुम्ही बघू शकता. हाय तर पुरणपोळ्या खूप छान करताय, मस्त येत आहे पोळ्या आईच्या. बघू आता माझं आवडून झालं तर मी पण 1-2 ट्राय करेल. जयू पण करणार आहे. तर तुला आई पोळ्या करत थोडंसं तर मला बाकीचं आवरून घ्यावं लागेल, तर वेळ होऊन गेला अजून. मसाला होतोय, थोडं पाणी वगैरे टाकलं नाही, म्हणजे कट इकडे कट काढून ठेवलेला आहे. तर इकडे माझ्या पुरणपोळ्या बनून झाल्या होत्या. तर मी 3 पोळ्या बनवल्या, आणि मला शेवटच्या पोळीच्या वेळेस आठवण आली की मला शूट करायचं आहे. तर म्हटलं तुम्हाला दाखवते. तर कशी माझी पोळी ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जयू बसली पोळ्या टाकण्यासाठी. माझ्या झाल्या, ही माझी होती, आता जयू बसली. तर झाला पूर्ण स्वयंपाक. इकडे ताट पण रेडी झालेला आहे, आणि मी आता गरम गरम भज्या वगैरे करते. जयू ताट करते, दादा वगैरे बसले ना हॉलमध्ये इकडे जेवायला. काय खाते रेवा? काय खाते ग? रेवाला कुरड्या पापड आवडतात. करिशा परत कर कसं. कसं करते रेवा? दीदी कशी करते? तुझ्या मांडीवर घे, तिला तुझ्या मांडीवर घे, तुझ्या मांडीवर घे.
रेवा थोडीशी जास्त आगाऊ झालेली बघा कशी करते. आणि हाय तर पावसाचं खूप वातावरण आहे ना, तर म्हणून लाईट पण गेलेली आहे. तर मी आई शेतात गेल्या, मी तिला सांभाळते. रेवा रेवा, ओ बापरे ओ बापरे बापरे, बाप पडली. बाय. कुठं चालली इशू? नको अगं, ती खेळते ना. नको. बाय कर तुला, दीदीला बाय कर. बाय दीदी. जाय जाय. तर गाईज आत्ता वाजले 6, कंप्लीट 6 झालेले आहेत. आणि वातावरण बघा ते पावसाचं एकदम असं अंधारून गेलेलं आहे. आणि हवा वगैरे पण खूप चालू आहे. गरम पण खूप होते आणि लाईट पण गेलेली. आणि परत पावसाचं वातावरण, आणि खूप जास्त वातावरण आहे पावसाचं, हवा वगैरे पण चालू आहे. तर आता रेवा मॅडम बसल्या इकडे. रेवा हाय. रेवा काय बिझी आहे रेवा मॅडम. का ग, काय खाते तू? काय खाते? बस बस.